मी स्वतः 9 वर्षे बिगर पगाराचं आणि नंतरची 2 वर्षे टप्प्यातल्या पगाराची काढली. ही जी 11 वर्ष मी सुद्धा हे सगळं माझंही एक प्रकारे शोषणच झालं, माझ्याबरोबर बांधवांचंही झालं. पण नंतर तरी होऊ नये म्हणून आम्ही निदान लढा तरी तो कंटिन्यू ठेवलाय. कारण तो लढा लढण्याचा प्रयास करणे आणि त्यांचं एकवटणे हीच एक मोठी ताकद एकत्र होत नाही, ती केली आपण. आता तरी तुम्हाला पूर्ण पगार मिळतो का? हो सर. एप्रिल 2006 साली मला 100% पगार सुरू झाला. माझ्या बरोबर त्याच बांधवांनाही झाला. पण नंतर या राज्यामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नवीन शाळा ज्या शासन देत होतं त्या शाळांचा पगार आज पण या राज्यामध्ये टप्प्यातला मोठ्या संख्येनं आहे. तो त्यांना मिळावा म्हणून आज या क्षणाला सुद्धा आझाद मैदानात आंदोलन पाठीमागच्या सोमवारपासूनच सुरू आहे. मी स्वतः तिथं जाऊनही आलोय आणि येणाऱ्या आठवड्यात मी स्वतः तिथं थांबणार सुद्धा आहे. आता हा जो विना अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न नक्की त्याचं व्यापक तो किती स्वरूपात आहे आणि त्याची गंभीरता किती आहे ती जर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा की. अनेकांना असं वाटतं की शिक्षक लोक उठसूट आझाद मैदानावर का मोर्चे नेत आहेत आणि दरवेळेस हा प्रश्न का उपस्थित होतो, त्याचं कायमचं उत्तर कधी मिळणार? सर, या राज्याच्या राज्यकर्त्यांनी ज्या क्षणाला मनात आणतील की हा विषय खूप वाईट आहे, तो संपवला पाहिजे, शोषण थांबवलं पाहिजे, त्या क्षणाला हा सुटू शकतो. पण ती मानसिकता, ते धाडस आणि ती भूमिका राज्यकर्ते घेत असताना नेहमी चालढकल करतात दुर्दैवानं. याचा सर व्यापकता इतकी आहे, या राज्यातला कोणताच तालुका असा याच्यापासून दूर नाही की जो याच्यात म्हणजे सुटला यातनं. 350च्या 350 तालुक्यात किमान 2-5 शाळा आणि 2-5 महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सुद्धा याच्यात अडकून पडलेत. प्रायमरी पासून सिनियर कॉलेज पर्यंत हे उच्च विद्याभूषी डॉक्टरेट मिळवलेले बांधव बिगर पगाराचं काम करतायत आणि काही जण टप्प्यातला पगार घेतायत. आता ह्यांचा प्रश्न एका क्षणात सोडवायला पाहिजे. कारण डिसेंबर 2012ला या राज्यामध्ये स्वयंअर्थ साहित्य शाळा नावाचा कायदा झालाय. म्हणजे 12 सालापासून 14 वर्षात ह्या अलीकडल्या एकही शाळा अनुदानाची मागणी करणारी या राज्यात तयार झाली नाही. हे सगळेजण 12 सालाच्या अगोदरचे म्हणजे 2000 साल, 2001 साल, 99 साल, किमान 20-22 वर्षापूर्वीची सगळी लोक आहेत. आणि सिनियर कॉलेज सुद्धा या राज्यामध्ये असे आहेत की ज्या राज्यातल्या या शाळांना, ह्या कॉलेजला शिकवणाऱ्या सगळ्या प्राध्यापक मंडळींना पगार दिला जात नाही. खूप मोठं व्यापक स्वरूप आहे साहेब. निवृत्त झाले हो बिगर पगाराचे बांधव, काय निवृत्त झाले, 58 वर्ष ज्यांची झाली अशी सुद्धा मंडळी याच्यामध्ये आहे. ज्या वेळेला भेट होते त्यावेळेला आपल्याला शब्द सुचत नाहीत, डोक्याला मुंग्या येतात की ह्या महाराष्ट्रामध्ये इतकं सगळं हे गंभीर चालू आहे. म्हणून साहेब लढा, संघर्ष हीच या चळवळीचा भाग समजून आम्ही याच्यात काम करतोय. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.